आजपर्यंत तरी अशा प्रकारचा कुठला गुन्हा रजिस्टर झालेला नाही की ज्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शनच्या ऍक्टच्या अंतर्गत पंतप्रधानांवरती काही आरोपपत्र दाखल केलेले आहे. पण उद्याच्याला असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे असं म्हणणं शक्य आहे का की या कायदा हा कालबाह्य झालेला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट असं म्हणता येणार नाही. असं शक्य असू शकते की प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये अजून काही दुरुस्ती कराव्यात. पण प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट हा अतिशय कालबाह्य झालेला कायदा आहे. तो आता नको, त्याची काही गरज नाही. त्याच्याऐवजी आम्हाला नवीनच कायदा आणला पाहिजे आणि विशेष करून एका वर्गाला टार्गेट केलं पाहिजे असं जर म्हटलं तर मला वाटतं त्यातून अजून काही वाद निर्माण होऊ शकतात. एक मुद्दा आपल्या प्रेक्षकांना सांगितला पाहिजे की कायदा तयार करण्याची जी प्रक्रिया असते ती तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये समाजाची काय गरज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजातल्या एखाद्या घटकाला वाटलं की हा कायदा बदलावा म्हणून कायदा बदलला जात नाही. समाजाची गरज लक्षात घेऊन समाज पुढच्या 25 वर्षात 50 वर्षात समाजाला काय त्या ठिकाणी फेस करावं लागणार हे बघून केलं जाऊ शकतं. म्हणजे मग उद्याच्याला जर का असं लक्षात आलं की या प्रकारचे खटले MP आणि MLA यांच्या विरोधात जर का जास्त प्रमाणाचे येत आहेत, त्यातून ते सुटून जात आहेत, निर्दोष त्यांना मुक्तता मिळते, कायद्यामध्ये काही पळवाट आहेत, हे जर लक्षात आलं तर या प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन कायद्यामध्ये दुरुस्ती करता येईल. पण ते ज्यावेळेस होईल त्याच्यानंतर होऊ शकतं. तोपर्यंत तरी मला असं वाटतं की आत्ता तसा आग्रह धरण्याची गरज नाही, तशी परिस्थिती दिसत नाही. करंजकर, काय सांगाल, आपलं काय मत आहे? जनलोकपालाची नेमकी गरज, जर 2 वर्षात कायदे निकाली निघाले, जर 2 वर्षात खटले निकाली निघाले तर खरोखरच उरणार आहे का? जनलोकपालाच्या ह्या आंदोलनामुळे न्यायालयावर सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर सुद्धा विचार करण्याची वेळ आली आणि म्हणून त्यांनी अलीकडे लोकप्रतिनिधींच्या विरोधात ते जे निकाल देत आहेत ते अतिशय निर्भीडपणाने आणि व्यवस्थित निकाल बाहेर यायला लागलेले आहेत. जनलोकपाल आंदोलनाचा हा एक परिणाम आपल्याला अप्रत्यक्षरित्या आपल्याला दिसून येतो. पूर्वी निकाल वेळेवर तर लागतच नव्हते, परंतु त्या निकालामध्ये बहुतेक गुन्हेगार हे निर्दोष सुटत होते. पण अलीकडच्या काळामध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये जे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा होण्याचं प्रमाण हे निश्चितच जनलोकपालाच्या या आंदोलनामुळे वाढलेलं आहे. बरोबर आहे. हाच भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर येतोय. गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांची जर आपण भाषणं पाहिली तर ती सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात होती. आता शिवसेनेची भ्रष्टाचाराच्या विरोधातली धार बोथट होणार का? देशभरातील 100हून अधिक रिपोर्टर, महाराष्ट्रातील 40 अनुभवी राजकीय तज्ञ, लोकसभा निवडणुकीची खडानखडा माहिती आणि अचूक विश्लेषण पहा फक्त झी24 तासवर. निवडणूक म्हणजे झी24 तास. भ्रष्टाचारांना रेड अलर्ट. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेकदा भ्रष्टाचाराविरोधात हल्लाबोल केला. मात्र आता त्यांचेच शिर्डीचे लोकसभेचे उमेदवार बबनराव घोलप यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शिक्षा झाली. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख लालबहादूर शास्त्रीचं उदाहरण देतात, त्याच वेळी आणि पक्षाच्या उमेदवारांना भ्रष्टाचारात शिक्षा होते, हे सगळं एकाच वेळी घडतं. त्यामुळे शिवसेना आता कुठल्या तोंडानं भ्रष्टाचाराविरोधात बोलणार असा खरा प्रश्न निर्माण होतोय. पाहूयात उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या सभांमध्ये अलीकडच्या काळात भ्रष्टाचारावर कसा आसूड ओढला ते. मला वाटते काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले एकमेकाला शुभेच्छा देताना येणारं वर्ष हे आपल्याला म्हणजे एकमेकांना मोठमोठ्या घोटाळ्यांचं जावं असं देत असतील खरं. कारण 5चा घोटाळा हा कमी पडतोय की काय, असा दरवर्षी मोठा घोटाळा येतो. अहो किती खाणार तुम्ही? खाऊन खाऊन पोट फुटायची वेळ आली. गरीब गोरगरीब आहे तो उपाशी तडफडतोय, तरी सुद्धा त्यांची हाव संपत नाहीये. मधप्या रोगापेक्षाही भयंकर आहे. अहो अशोकराव, काँग्रेस ती जी काँग्रेस होती ती कधीच संपलेली आहे. ती स्वातंत्र्याच्या आधी होती, ती काँग्रेस एक चळवळ होती. आताची काँग्रेस ही भ्रष्ट वळवळ राहिली, वळवळ. आणि त्यावेळेचे काँग्रेसचे जे नेते होते टोलेजंग नेते होते, काँग्रेसचे नेते होते, पण तरी सुद्धा समोर आल्यानंतर आदराने मान खाली झुकत होते. आता हे सगळे नालायक, काँग्रेस असो राष्ट्रवादीवादी असो, समोर आल्यानंतर मान खाली जाते, ती आदराने जात नाही तर शर्मेने खाली जाते. हा दरम्यान याचा फरक. काय नेते होते? लालबहादूर शास्त्री आपले पंतप्रधान होते.
असं म्हटलं जातं की बँकेत खातं उघडायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते, बँकेत खातं सुद्धा त्यांचं नव्हतं. नाहीतर आयुष्य बँकेत खातं नव्हतं आणि तरी हा एक वामन मूर्ती आपल्या देशाचा पंतप्रधान झाला. तो जमाना असा होता की ज्याचं बँकेत खातं नाही असा माणूस देशाचा पंतप्रधान झालेला होता. आपण पाहिलं उद्धव ठाकरे 16 फेब्रुवारी बीडला आणि 20 मार्च रायगडला भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकताना नेमकं काय म्हणाले होते. रविकिरण देशमुख, शिवसेनेचा भ्रष्टाचाराविरोधातला मुद्दा आता गैरलागू ठरणार का? हो, या पक्षाची मोठी पंचायत होईल, कारण या पक्षाचे एक 5 टर्मचे आमदार, म्हणजे मला आठवतं 1999 साली जेव्हा शिवसेना भाजप युती निवडणुकांना सामोरं गेली त्यावेळी घोलपांना तिकीट देता आलं नव्हतं शिवसेनेला. त्यावेळी घोलप अपक्ष उभे राहिले आणि त्यावेळेचा फॉर्म भरण्यामध्ये सुद्धा मोठी गडबड झाली होती. त्यांचेच पुतणे निवडणुकीला उभे होते शिवसेनेचे उमेदवार म्हणून, आणि त्यांना नेमकं वेळेवर त्यांचं एक सर्टिफिकेट त्यांना दाखल करता आलं नाही म्हणून त्यांची उमेदवारी फेटाळली गेली आणि शिवसेनेने पुन्हा मग सांगितलं होतं की नाही आम्ही काही झालं तरी घोलपांना पाठिंबा जाहीर करणार नाही. परंतु 2004 मध्ये 2009 मध्ये घोलप पुन्हा शिवसेनेचेच उमेदवार होते. त्यामुळं आणि पुढे शशिकांत सुतार, ज्यांच्या विरोधात अण्णा हजारे, महादेव शिवणकर बीजेपीचे होते, नंतर त्यांच्यावरचा आरोप त्या सुरेश दादा जैन होते. पण काय झालं की या दोघांच्या बाबतीत तरी पक्षाला पुन्हा सामोरं जनतेसमोर जाऊन हे आम्ही यांची कायम पाठराखण करतो असं म्हणता आलेलं नाही. आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेला भ्रष्टाचाराविरोधातला मुद्दा वरती आणता अडचण होऊन जाईल, पक्षाची मोठी अडचण. सगळ्याच राजकीय पक्षाची ही अशी अवस्था आहे. त्यामुळे आता फक्त मेरी कमीज तुम्हारेच कमीज से सफेद कैसे असा साधारणतः प्रचार, मेरी कमीज तुम्हारी कमीज से गंदी कैसे, कम गंदी कैसे. कारण भाजपचं उदाहरण घेतलं आपण तर बंगारू लक्ष्मण पासून येडियुरप्पापर्यंत लोक आहेत. काँग्रेसचं उदाहरण घेतलं तर बन्सल पासून कलमाडीपर्यंत लोक आहेत. म्हणजे कुठल्याही पक्षात आपण राष्ट्रवादी विसरताय. नाही, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोप आहे, खुनाचा आरोप ज्यांच्यावर आहे असे पद्मसिंह पाटील यांचे उमेदवार आहेत. ज्यांचा खटला प्रलंबित आहे, ज्यांचं जात पडताळणीचं प्रमाणपत्र चॅलेंज झालेलं आहे, त्या त्यांच्या उमेदवार आहेत अमरावतीतल्या. असे सगळे म्हणजे सर्वच पक्षांची जी अवस्था आहे ती लक्षात घेतला तर मला वाटत नाही की कोणी आता एवढाच आहे की आता आम्ही कमी भ्रष्ट आहोत त्यामुळे आम्हाला संधी द्या असा साधारणतः प्रश्न पक्षाचा सूर असू शकतो. त्यामुळे आता शिवसेनेची पंचायतच झाली आणि बाकीचे लोक मोकळे आहेत असं काही मानायचं काही कारण नाही. अतुल लोंढे, तुमच्याही अनेक मंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप आहेत. त्यातल्या एका मंत्र्यावरच्या खुनाच्या आरोपाचाही आता या ठिकाणी उल्लेख केला. परंतु छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, यांच्यावरचे आरोप तर जग जाहीर आहेत. काय वाटतंय आपल्याला? नाही, आपण जर आता मागच्या वेळेसपासून बघितलं असेल की जेव्हापासून BJP आणि शिवसेना यांची केंद्रातली सत्ता गेली, त्यांचं ते काय ते इंडिया शायनिंग वगैरे ते लाईट्स वगैरे कुठे बंद झाले 2004 मध्ये, सातत्यानं सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर जेव्हा हे विरोधी पक्ष पुढे आले, पहिले जनसंघ होता, नंतर BJP झाला, हे जेव्हा इतिहास झाला. तुमच्या मंत्र्यांबद्दल बोला ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते आता उमेदवार आहेत. मी तेच उद्या त्यांच्यावर ही पाळी येऊ शकते असं वाटत नाही आपल्याला? नाही, मी आपल्याला ते एक्सप्लेनेशन तर मला देऊ द्या, मी सांगतो ना आपल्याला काय आहे ते. तर यांनी काय केलं की आरोप करून कसंही करून एक जनमानसातलं मन जे आहे जनमानसाचं ते कुठेतरी कलुषित करून आपण सत्तेवर येऊ शकतो का अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न केला. आणि शेवटी म्हणतो ना आपण की दुसऱ्यांसाठी खड्डे खोदले की शेवटी आपण त्या खड्ड्यात पडतो. तसंच काहीतरी शिवसेनेचं आणि BJPचं झालेलं आहे. BJPने येडियुरप्पा यांना परत घेतलं, त्यांच्यावर गुन्हे हे सिद्ध झालेले आहेत. त्यांच्याच जन आयुक्त जे आहे लोकायुक्त त्यांनी केलेले आहे. आता हे आरोप जे आहे त्या आरोपाला आम्ही न्यायालयामध्ये विविध संस्थांमध्ये आम्ही तोंड देतो आहे आणि न्यायालय संस्थांमध्ये जे काही निर्णय येतील ते आपण नंतर बघूयाच. पण आजच्या विविध खटल्यांना आतापर्यंत बबनराव घोलप सुद्धा तोंडच देत होते, परंतु आज त्यांच्यावर काय वेळ आले ते आपण पाहिलं. आपण माननीय कायदेतज्ञांचंही मत पाहिलेलं आहे की आता त्यांच्या करिअरला कॉमा किंवा फुलस्टॉप आहे. तुमच्या अनेक मंत्र्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जर उद्या अशी परिस्थिती उद्भवली तर त्यांच्याही करिअरला कॉमा किंवा फुलस्टॉप लागेल याची आपल्याला कल्पना आहे? नाही, निरगुडकर साहेब, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण न्यायालयावर आणि जी व्यवस्था आहे आपल्या इथे क्रिमिनल प्रोसिजर कोड जी आहे, जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. आपण जर बघितलं आजपर्यंत जे वातावरण कलुषित झालेलं आहे, कारण दुसरा काही मुद्दा नव्हता. ज्या देशात पिन बनत नव्हती तो देश आज मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्या 5 मध्ये आहे. सायन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी सगळ्यांना माहिती आहे. आपण बोलतोय या निवडणुकीतल्या या निकालाच्या अनुषंगानं होणाऱ्या आणि त्या निकालाच्या परिणामांवर राजकीय पक्ष अनेक आहेत. मग त्यात भारतीय जनता पक्ष आहे, काँग्रेस आहे, तसंच आपलाही पक्ष आहे. आपण आपल्या ज्या पक्षाचे प्रतिनिधी आहात त्या पक्षातल्या 3 मंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप आहेत ज्यांना आता आपण उमेदवारी दिलेली आहे. आपण बघितलं असेल की भुजबळ साहेबांवर आरोप झाल्यानंतर म्हणजे मला वाटतं फक्त गडकरी साहेबच एक दुसरे नेते असतील जे राजकारणामध्ये आहे. आपण राजकारणाबद्दल बोलू ओव्हरऑल. त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी सरळ चॅलेंज केलेलं आहे
की आपण माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते सिद्ध करा, नाही तर राजकारण सोडा. त्यांनी त्यांच्यावर केसेस टाकलेले आहे. आज कोर्टाची नोटीस त्या संबंधित लोकांना इश्यू झालेले आहेत. प्रश्न हा आहे की आपण ज्या व्यवस्था डेव्हलप केलेल्या मागच्या 65 वर्षामध्ये एवढ्या त्यागानं आणि एवढ्या पेनान्सनी, लोकशाही आज आपल्या भारतासोबत इतर देश जे स्वतंत्र झालेले आहेत त्यांच्या लोकशाहीची तुम्ही अवस्था बघा किंवा त्यांच्या राज्यपद्धतीची अवस्था बघा आणि आपल्या देशाची अवस्था बघा. कुठंतरी कन्स्ट्रक्टिव्ह अपोजिशन या देशामध्ये आज उभं होणं गरजेचं आहे. नुसते आरोप करून संपूर्ण जनमानस आणि संपूर्ण देशाला कलुषित करण्याचा जो प्रयत्न आहे तो थांबला पाहिजे, असं माझं या अनुषंगाने इथं सांगावं असं वाटतं. आज मुंबईच्या माझगाव कोर्टानं बबनराव खोलप यांच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर त्यांची उमेदवारी ज्या शिर्डीमधून जाहीर करण्यात आलेली आहे त्या शिर्डीमधल्या लोकांनी काय मत व्यक्त केली पाहूया. पक्षाने सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारा असा उमेदवार निवडून द्यावा, ना की तो भ्रष्टाचारात गुंतलेला असावा किंवा कोणत्याही भ्रष्ट कारस्थानमध्ये तो अडकलेला असावा. त्यांनी उमेदवार द्या, त्यांनी स्वच्छ प्रतिमेचा आणि नागरिकांच्या मनाला भावनेला असा देणारा विचार करून दिला गेला पाहिजे होता. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार दिला जायला पाहिजे होता. याचा एक अर्थ असा स्पष्ट आणि सरळ आहे की तो म्हणजे शिवसेनेला शिर्डीमधला आपला उमेदवार बदलावा लागणार, यात काही शंकाच नाही. रविकिरण देशमुख, अशा प्रकारे उमेदवार मागे घ्यायला लागणं ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट असू शकते, काय सांगाल? मोठी पंचायत होईल, कारण सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्यानुसार तर अशा खटल्यामध्ये ज्यांना शिक्षा होते त्यांची लोकप्रतिनिधित्व त्यांचं ताबडतोब स्थगित होतं. त्यामुळे बबन घोलपांच्या ठिकाणी शिवसेनेला नवीन उमेदवाराचा शोध सुरू करावा लागेल. आता ऐन वेळेला उमेदवार शोधतानाही त्यांची दमछाक होऊ शकते आणि ह्या पक्षाची तर पंचायत ह्या घटनेतून सिद्धच झालेली आहे. या पक्षाची पंचायत हा शब्द तुम्ही जो वापरताय अभय देशपांडे, या पक्षाची सर्व बाजूनी पंचायत झाली की एकीकडे शिवसेना आणि मनसे यांच्यातलं प्रेम वाढत चाललेलं आहे, तर शिवसेनेतनं अनेक त्यांचे जे सदस्य होते, त्यांचे नेते होते, त्यांची गळती आपल्याला दिसते आहे, काय सांगाल? शिवसेनेला सेटबॅक तर नक्कीच आहे. म्हणजे आज पक्षाचे खासदार जे सिटिंग खासदार होते त्यातले 4 लोक गेली निघून, ज्यांना काही लोक उमेदवारी नाकारली म्हणून गेली, काही त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी घेतली इकडे मिळत असतानाही. अशी उदाहरणं आहेत. त्यामुळे सेटबॅक तर नक्कीच आहे. फक्त एवढंच आहे की या विषयावर उमेदवार निवडताना प्रत्येक राजकीय पक्ष इलेक्टिव्ह मेरिट हा एकमेव गोष्ट तेच बघतात आणि समोर सगळे असतील तर इतके दिवस तर तोही पर्याय नव्हता की असेच पर्याय असतील तर यापैकी कोणीही नाही हा पर्याय यावेळेस उपलब्ध आहे. आणि मला वाटतं की आपमुळे आज नाही म्हणलं तरी भ्रष्टाचाराच्या विरोधात एक वातावरण तयार झालेलं आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, आपला मिळालेलं यश असेल, त्यामुळे हा मुद्दा तर केंद्रभागी आलेलाच आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये कमी जास्त प्रमाणात बदल करावा लागतोय, कारण लोकांची मतं आत्ता आपण प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकल्या, आपण लोकांचं म्हणणं हेच आहे. फक्त आता हे नोटाला जाणारी मतं आहेत ना, ते सर्वच जर उमेदवार अशीच असतील तर नोटाला जायचं की त्यातल्या त्यात बरा निवडायचा एवढाच लोकांपुढे चॉईस असेल आणि त्या दृष्टीने लोक निवड करतील. उदय वारुंजीकर, एकीकडे कायद्याचा बडगा असतो, एकीकडे कायद्याची अंमलबजावणी असते, निकाल असतात, तर दुसरीकडे एक पब्लिक परसेप्शन असतं. पब्लिक परसेप्शन काय ते आपण आता पाहिलं की लोक म्हणतात अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारे डाग असलेले उमेदवार असता कामा नयेत, ते स्वच्छ असले पाहिजेत, काय सांगाल? आपण म्हणता तो मुद्दा अत्यंत गंभीर आहेच आहे आणि गेली साधारणतः काही वर्ष जर बघितलं तर या बाबतीमध्ये इलेक्टोरल रिफॉर्म फारसे होत नाहीत म्हटल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाला पुढाकार घेऊन काही निकालपत्र द्यावी लागली. त्याप्रमाणे ही गेली काही वर्षातले निकालपत्र असताना लॉ कमिशन ऑफ इंडिया नावाची संस्था आहे, केंद्रीय संस्था आहे, सरकारी संस्था आहे, त्यांना असं सांगितलं की या इलेक्टोरल रिफॉर्ममध्ये अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे ते सांगा. त्यांचा 200 आता 24वा त्यांचा अहवाल आला मागच्या महिन्यातच, फेब्रुवारी महिन्यामध्ये. तो अहवाल त्यांनी सादर केला. त्यातली आकडेवारी आपल्या प्रेक्षकांच्या माहितीकरता सांगायला हरकत नाही. देशभरामध्ये सगळ्या राज्यांचे आमदार किती आहेत तर 4032 आमदार आहेत संपूर्ण देशभरात. आणि आकडेवारी अशी सांगते की त्यापैकी 31% म्हणजे 1258 आमदार असे आहेत की ज्यांच्या विरुद्ध खटले पेंडिंग आहेत. जर आपण लोकसभेची जर आकडेवारी बघितली तर लोकसभेमध्ये असणारे 548, राज्यसभेमध्ये असणारे खासदार हे जर सगळे एकत्र केले तर त्या सगळ्या खासदारांच्या पैकी म्हणजे साधारणतः 700-750 लोकांच्या पैकी 162 लोकांवरती क्रिमिनल केसेस पेंडिंग आहेत. ही अशी आकडेवारी जर का असेल तर या सगळ्या याच्यामुळं निश्चितच जे पब्लिक परसेप्शनचा तुम्ही उल्लेख केला ते सार्वत्रिक आहे. ते सगळ्यांचं मत आहे
की जो उमेदवार असेल, जो आमचा लोकनियुक्त प्रतिनिधी असेल, निवडून येणारा जो आमच्या ज्याला पाठवणार आहोत असा माणूस हा अतिशय चांगल्या चारित्र्याचा असला पाहिजे, स्वच्छ प्रतिमेचा असला स्वच्छ प्रतिमेचा असला पाहिजे. अजून एक मुद्दा या सगळ्याच्या बरोबरीनं या लॉ कमिशनने अजून एक रेकमेंडेशन केलं, ते देखील आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे. 2 वर्षाची जरी सीमा जरी सर्वोच्च न्यायालयाने घातलेली असली तरी देखील 2 वर्ष का थांबायचं. म्हणून लॉ कमिशन असं म्हणतंय, ज्या दिवशी चार्ज फ्रेम होईल, चार्ज फ्रेम होणं म्हणजे काय, तर चार्जशीट दाखल झाल्यानंतर ज्या दिवशी न्यायाधीश महाराज ते प्रकरण उघडून बघतात आणि चार्ज फ्रेम करतात, काय आरोप आहेत ते फ्रेम करतात, ज्या दिवशी आरोप फ्रेम होईल त्या दिवशी त्या माणसाला सस्पेंड करण्यात यावं, त्याची आमदारकी किंवा खासदारकी त्या क्षणाला थांबली पाहिजे, असं रेकमेंडेशन आहे. आणि दुसरं रेकमेंडेशन असं आहे, शपथेवरती आपल्या स्वतःच्या मालमत्तेबाबत खोटे विधान करण्याचे अनेक प्रकरणं आत्ताच्या घडीला उघडकीस आलेली आहेत. त्यामुळे या बाबतीमध्ये देखील काही जरा सिरियस, जरा गंभीर गुन्हा, त्याच्या गंभीर शिक्षा त्याच्यामध्ये असावी, अशा प्रकारचे एक दुसरं देखील रेकमेंडेशन त्यांनी केलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांच्या माहिती करता ही सगळी एक घुसळणीची प्रक्रिया चाललेली आहे. यातून जे बाहेर पडेल ते निश्चितच समाजाच्या फायद्याचं असेल, असं कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला सांगावंसं वाटतं. एकीकडे हे जेव्हा घडते त्याच वेळेला यावेळी मतदान करताना वरीलपैकी कुणीही नाही असाही एक पर्याय उपलब्ध असणार आहे. हा पर्याय लोक सर्वात जास्त प्रमाणात आता वापरतील का? भ्रष्टाचारांना रेड अलर्ट. ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगितलं होतं की करंजकरांना एक प्रश्न विचारणार आहे की अशा प्रकारे जर उमेदवार लादले जात असतील आणि अशा प्रकारे जर सर्व व्यवस्था चालू असेल तर येत्या निवडणुकीत वरीलपैकी कुणीही नाही याचा वापर वाढेल का? करंजकर. नकारात्मक मत देण्याचा पहिल्यांदा अधिकार याच निवडणुकीत मिळालेला असल्याने आता नकारात्मक मत देण्यासाठी जी जनजागृती करायला पाहिजे होते किंवा लोकांनी अभ्यास करून तटस्थपणाने, निर्भीडपणाने आपल्याला सर्व उमेदवार अमान्य असतील तर नकारात्मक मत नोंदवलं पाहिजे अशी अभिप्रेत आता अपेक्षा आहे. परंतु प्रत्यक्षात त्याच्या प्रकारची जनजागृती झालेली नाही. मतदानाला लोक तर कमी येतात आणि जे लोक सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे ते लोक मतदानाला येत नाही. ते म्हणतात आम्हाला उमेदवार पसंत नाही आहे वगैरे, हे सगळी चर्चा करतात पण प्रत्यक्ष मतदानाला येत नाही. त्यामुळे मतदान कमी होतं आणि कमी प्रमाणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या मार्गाने मत देण्याची प्रक्रिया सुरू असते. उदाहरणार्थ प्रलोभनाच्या याला बळी पडून किंवा वेगवेगळ्या आश्वासनांना बळी पडून लोक त्या ठिकाणी मतदान ते करत असतात. पण करंजकर या खटल्याच्या निकालामुळे कदाचित एक तरी असा मेसेज नक्की गेला असेल असं वाटतंय की नाही की भ्रष्टाचारांना आता रेड अलर्ट आहे? हो, ह्या निकालामुळे आता भ्रष्टाचारावर नियंत्रणासाठी एक जनजागृती आलेली आहे आणि आता भ्रष्टाचारावर आता नियंत्रण येईल आणि आता भ्रष्टाचार कमी होण्यासाठी काही मदत होईल अशी लोकांची अपेक्षा आता सुरू झालेली आहे आणि ते निश्चित होईल. आता आपण थोड्या वेळापूर्वी राजकीय पक्षांसंदर्भात जो उल्लेख केला त्याबद्दल मला थोडीशी माहिती द्यायची आहे की अनेक राजकीय पक्षांचं वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतभेद असतात, टीका टिप्पणी करतात, आरोप प्रत्यारोप करतात, परंतु सर्व राजकीय पक्षांचं काही मुद्द्यांवर एकमत असतं. उदाहरणार्थ सरकारी सोयी सवलती, पेन्शन वेतन घेण्यामध्ये सर्व पक्षांचं एकमत असतं. जातीवाद करण्यामध्ये वेतन वाढवण्यातही असतं. बरोबर आहे आपला मुद्दा, बरोबर आहे. भ्रष्टाचार करण्यात या सर्व पक्षांचं एकमत असतं. गुंडांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करण्यामध्ये या सर्व पक्षांचं एकमत असतं. म्हणजे सर्व पक्ष या दिशेने वाटचाल करीत असल्यामुळे नकारात्मक वोटचा आता जास्तीत जास्त उपयोग लोकांनी करावा अशी जनजागृती केली पाहिजे आणि प्रचार झाला पाहिजे असं माझं मत आहे. एक प्रकारे उमेदवार निवडताना जर पक्षांनी भ्रष्ट प्रतिमा नसलेले उमेदवार निवडले तर कदाचित वरीलपैकी कुणीही नाही याचा वापर करायचीच वेळ येणार नाही. परंतु भ्रष्टाचार विरोधी कायदा संमत झाल्यानंतर रविकिरणजी, आपल्याकडे लालू प्रसाद यादव असतील किंवा काँग्रेसचे रशीद मसूद असतील किंवा जेडीयूचे जगदीश शर्मा असतील आणि महाराष्ट्रातली पहिली विकेट पडली ती म्हणजे आज बबनराव घोलप यांची. एक प्रकारे निवडणुकीत उभं इच्छिणाऱ्या येत्या विधानसभेत काय किंवा आत्ता लोकसभेत असलेल्या हा एक रेड अलर्ट मानता येईल.
अगदीच याबद्दल तर मला माननीय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे आभारच मानले पाहिजेत, कारण सिस्टम क्लीन करण्यामध्ये हे फार उपयोगी ठरते आणि लोकांच्या मनामध्ये जो एक असंतोष खदखदत होता तो निरोगी लोकशाहीसाठी अतिशय वाईट चिन्ह होतं ते. त्यामुळे लोकांचा विश्वासही दृढ होईल या व्यवस्थेवर आणि ते देशाच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे असं मला अतुल लोंढे, तुमचा पक्ष या निकालाकडे अत्यंत सिरियसली पाहणार आहे का? पुढच्या निवडणुकीमध्ये भ्रष्ट ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत यांना पुन्हा आपण उमेदवारी देणार आहोत? निरुगडजी, मला पुन्हा आपल्याला एकदा असं सांगावंसं वाटतं की आता हे जे आरोप लागतात आहेत किंवा जे काय आता आकडेवारी दिली आपल्याला करंजकर सरांनी, त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बऱ्याच वेळा एखादा पोटेन्शियल कॅन्डिडेट आहे किंवा त्याच्या पाठीशी जनमत आहे, त्यामुळे तो निवडून आला नाही पाहिजे म्हणून सुद्धा आरोप प्रत्यारोप हे फार मोठ्या प्रमाणावर केले जातात, मोठ्या प्रमाणावर FIR लॉन्च केले जातात. ते स्वपक्षीयच करतात असंही आपल्याला म्हणायचं? नाही, मी आपल्याला विरोधी पक्षांच्या बाबतीत म्हटलं, ही जे आता आरोप करण्याची जी म्हणजे एक प्रकारचे काय झालं की खोटं बोलणे आणि आरोप लावणे हे विरोधी पक्षांचा आता एक कॅरेक्टर झालंय. लोक तर तक्षशिला पाटण्यात घेऊन आले आणि रुक्मिणीचा जन्म तिकडे अरुणाचल प्रदेशमध्ये केला आणि बोलताना हे सुद्धा सांगतात की फक्त आम्ही हिंदूंनाच हे देऊ, इथलं सिटिझनशिप देऊ आणि बाकी लोकांना देऊ नये. तुमचा संपूर्णतः घटनेच्या रेड अलर्ट मानतो का नाही? आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण सन्मान करतो. मी आपल्याला पहिल्यांदाच माझ्या पहिल्या बोलण्यामध्ये अभय देशपांडे, न्यायालयाचा पूर्ण सन्मान करतो. प्रत्येक राजकीय पक्षांना मला वाटतं याच्यातून बोध घ्यावा लागेल. तो बोध कसा घेतात हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे भ्रष्टाचार करणं चुकीचं मानायचं की व्यवस्थित हिशोब ठेवला पाहिजे असा त्याच्यातून बोध घेतात हा प्रश्न मला वाटतं सर्वात महत्त्वाचा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.